नारायण राणे म्हणाले, आमचा इतिहास माहीत नाही का? सुषमा अंधारेंनी इतिहासाची 3 पानं वाचून दाखवली. राजकोट किल्ल्यावर बुधवारी झालेल्या जोरदार राड्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार आगपाखड केली होती. राजकोट किल्ल्यावर वादाला आम्ही सुरुवात केली नाही, त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले. आम्हाला काही करायचे असते तर आम्ही चिरीमिरी करत नाही हो. एकही पोहोचू शकला नसता घरापर्यंत. तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का? असं वक्तव्य करत नारायण राणे यांनी विरोधकांना डिवचलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा गुरुवारी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला. सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर आजपर्यंतच्या कारकिर्दीत झालेल्या गंभीर आरोपांची जंत्री काढत त्यांचा इतिहास मांडला. त्या गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नारायण राणे म्हणतात की तुम्हाला माझा इतिहास माहिती नाही का? होय नारायणराव, तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे. तुमचा इतिहास पोल्ट्री फार्मपासूनचा आम्हाला माहीत आहे. तुमचा इतिहास आम्हाला तिथपासून माहीत आहे. 1990ला जी कणकवली कधीकाळी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती, त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणं हे काम तुम्ही केलं. राणेसाहेब, तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की 1990ला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली त्या हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होता. तुमच्यावर खटला चालवला गेला आहे. तुमचा इतिहास एवढा मोठा आहे की 2002ला सत्यजित भिसे जे कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता. यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोलले होते आणि न्यायालयात खटला चालला आहे. 2009ला राणेजी तुमचे स्वतःचे सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता. हा तुमचा इतिहास आहे. तुमचा इतिहास हा आहे की मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या याने अभिघ्न पार्कमधील जो सगळा घोटाळा केला आहे तो घोटाळा काढून तुमच्या मागे ईडी लावली. नारायण राणे, तुमचा इतिहास आम्हाला एवढा माहीत आहे की ज्या राहुल गांधीजींची तुम्ही आता जात काढताय त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राहुलजी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या पायावर मुजरे करायला तुम्ही सातत्यानं दिल्लीच्या वाऱ्या करत होता. हो, तुमचा इतिहास मला माहीत आहे, अशी खोचक टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. काल राणे असं म्हणाले की माझा इतिहास माहीत नाही का ठाकरेंना? होय होय नारायणराव, तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे. तुमचा इतिहास पोल्ट्री फार्म पासूनचा आम्हाला माहिती आहे. तुमचा इतिहास आम्हाला तिथपासून माहिती आहे. 1990ला जी कणकवली कधी काळी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती, त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणं हे तुम्ही केलं राणेसाहेब. राणेसाहेब, तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की 1990ला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली त्या श्रीधर नाईकांच्या हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होतात. तुमच्यावर खटला चालवला गेलाय. तुमचा इतिहास इतका मोठा आहे की 2002ला सत्यजित भिसेची जी कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता. यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोललेत आणि न्यायालयातही खटला चाललाय. 2009ला राणेजी तुमचे स्वतःचे सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता. हा तुमचा इतिहास आहे. तुमचा इतिहास हा आहे की मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या याने अभिघ्न पार्क मधला जो सगळा घोटाळा आहे तो घोटाळा काढून तुमच्या मागे ईडी लावली होती. नारायण राणे, तुमचा इतिहास आम्हाला इतका माहिती आहे की ज्या राहुल गांधीजींची तुम्ही आता जात काढताय त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राहुलजी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या पायावर हुजरे आणि मुजरे करायला तुम्ही सातत्याने दिल्लीच्या वाऱ्या करत होतात. हा तुमचा इतिहास मला माहित आहे. तुमचा इतिहास हा आहे की तुम्हाला जेवणाच्या ताटावरून अटक करावी लागली का? कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या सत्यजित भिसे असेल, श्रीधर नाईक असेल, अंकुश राणे असतील, अशा अनेकांना भरल्या ताटावरून उठवलेलं आहे. तुमचा इतिहास इतका मोठा आहे नारायण राणे की तुम्हाला भुंकल्याशिवाय कुठेही किंमत नाही. नारायण राणे आणि नितेश राणे आणि निलेश राणे तुम्हाला फक्त आणि फक्त शाउटिंग ब्रिगेड मध्ये ओरडण्यासाठीच देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे. ही तुमची एकूण पार्श्वभूमी आहे. या सगळ्यांवर आम्हाला आता प्रश्न फक्त आणि फक्त देवेंद्रजींना विचारायचं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.